अक्षय शिंदे कालचं एन्काउंटर झालं. त्या एन्काउंटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. न्यायिक ज्युडिशियल इन्क्वायरीची मागणी होती आणि काल ज्या वेळेस आपल्या इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं बीकेसी मध्ये हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नवीन इमारत तयार होतीये. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आलेले होते. अनेक दिल्लीतले आणि वेगवेगळ्या राज्यातले हे आले होते, न्यायमूर्ती आलेले होते आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण त्या कामात होतो. कॅबिनेट होते, प्री कॅबिनेट होती. मला जी माहिती मिळाली, स्वसंरक्षणाच्या करता त्याला कुठं नेत असताना त्यांनी शेजारच्या पोलिसाचे रिव्हॉल्वर का काय काढून घेतलं आणि त्याच्यातनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. म्हणून समोरच्या आमच्या पोलीस खात्याने तिथल्या असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षणाच्या करता ही गोष्ट केली आहे. असं झालेलं आहे. पण विरोधक म्हणतात की तसं नाही, त्या मुलाचे आई वडील म्हणतात तसं नाही. आता तो चौकशीचा भाग आहे. ती चौकशी गृहमंत्र्यांनी लावलेली आहे. गृहमंत्र्यांनी पण काल त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं आहे. एकनाथरावजींनी पण स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. जाता जाता पुन्हा तोच प्रश्न, अजित पवार स्ट्राईक रेट चांगले ठेवून मुख्यमंत्री होतील का? कारण आम्हालाही वाटतं एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पदावर आले तर हा म्हणजे तुमचा प्रयत्न